चला तर आज मी अव्यूसाठी बनवणार आहे काकडीचे पराठे। खूप बेसिक रेसिपी आहे पण खूप टेस्टी असतात। त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, काकडीला व्यवस्थित ग्रेट करून आणि त्याचबरोबर कोथिंबीर हे सगळं घेतलं आहे। त्याचबरोबर यात मी 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे आणि थोडंसं बेसन घालणार आहे आणि त्याचबरोबर ज्वारीचं पीठ। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर तुमच्याकडे जे बेसिक मसाले असेल ना ते सगळं तुम्ही ॲड करा आणि त्याचबरोबर तीळ आणि ओवा घालायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर मी थोडं घातलंय मीठ आणि थोडंसं माझ्याकडे कढीपत्ता होता तो सुद्धा ॲड केलाय। या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या। यात तुम्ही जर टमाटर नसेल तर तुम्ही यात दही सुद्धा घालू शकता किंवा थोडं निंबू सुद्धा घालू शकता, त्याने टेस्ट सुद्धा खूप छान येतं। पण आता अव्यूला खोकला आहे त्यामुळे मी यातलं काहीच घातलं नाही, फक्त टमाटर वापरलंय। आजचा आमचा सकाळचा नाश्ता सगळ्यांसाठी हाच राहणार आहे, पण अव्यूला हा पराठा भरपूर आवडतो म्हणून म्हटलं की तुमच्याशी पण रेसिपी शेअर करावी। चला तर सगळ्यात आधी आपण आपला तवा चांगला तापवून घ्यायचा, त्यानंतर थोडं तूप घालायचं आणि आपण जे सारण रेडी केलं आहे ते व्यवस्थित असं पुढून मागून शिजवून घ्यायचं, म्हणजे परतवून घ्यायचं। अजिबात कच्चा राहायला नको कारण त्याने पोटसुद्धा दुखू शकतं, म्हणून व्यवस्थित त्याला पुढून मागून परतून घ्या। त्याचबरोबर अव्यूसाठी मी इथे ॲपल वापरला आहे आज, म्हणजे ॲज अ फ्रूट मी त्याला ॲपल देणार आहे। त्याचबरोबर थोडे मुरमुरे देणार आहे आणि आज अव्यूला भरवायची रिस्पॉन्सिबिलिटी प्रीतमने घेतली आहे, त्यामुळे प्रीतमच त्याला आज भरवणार आहे आणि माझी यासाठी सुट्टी आहे। चला तर भेटूया अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय। आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया, बाय।